काय काढ रही? बनी, बॉटल उचल. पटकन बॉटल उचल. हॅलो सायली. हॅलो. बरं वाटतंय का? हो, बरं वाटतंय आता. काय आज आपण दोघीच आहोत का? माहिती नाही, मॅमने जॉईन नाही केलं वाटतं आज. नाही नाही, शरद पण होत होता 2 दिवस त्याने जॉईन केलेलं. अच्छा. हा, मग तू रेकॉर्डिंग वगैरे बघितलेत का? मी त्या दिवशी पाहिलं का तेव्हा रेकॉर्डिंग्स वगैरे नव्हते ऍपवरती. हा का? पण काय झालं, ऍक्च्युली मीच हॉस्पिटलाइज होते त्यामुळे मला रेकॉर्ड पण नाही पाहता आले. अच्छा. जर हा हा. नंतर त्यांनी अपलोड केलं असेल तर. हा हा हा. कारण की तुझी सीएसएस ची हेच गेलीये ना, इंट्रोडक्शन वगैरे गेलीये ना. आधीचे दोन्ही हे झालेले आहेत ना आपले, म्हणजे 2 सेशन झाले ना सीएसएस चे. हा राईट, सीएसएस चे 2 सेशन झाले. त्याच्यामध्ये हा. सीएसएस, हाऊ टू यूज सीएसएस और हाऊ टू लिंक युअर सीएसएस इन HTML, हा एक हे आहे. ओके. आणि सेकंड ओके. त्याच्यामध्ये आपण का घेतलं होतं, सिलेक्टर्स, सीएसएस सिलेक्टर्स काय असतात ते, असं घेतलं. जसं आयडी नेम आहे ना, मग तर ते ते हा. काय असं ते घेतलं होतं. मग आपण वेट करायचं की चालू करायचंय? वेट वेट, नाही स्टार्ट करूया. एक मी विचारते मी, तो शरद हो. जॉईन होणार आहे का? हो, चालेल. हं. कारण की तोपर्यंत मॅम जॉईन झाल्याशिवाय मला स्क्रीन पण शेअर नाही करता येईल ना. अच्छा. हा. चालेल की मग. हा हा, झालेत ते. कडे हॅलो मॅम, स्क्रीन शेअरिंग ऑप्शन हे करा ना, अनेबल हा करा. केलंय. को होस्ट दिसतंय का? हॅलो स्नेहल. हा हा, केलंय. हा ठीक आहे, ओके. होतंय. हा. हा. शरद होणार आहे का जॉईन? हॅलो, नाही माहिती शरदचं. तुम्ही स्टार्ट करा, तो हो करेल हो. कनेक्ट जर. हा हा, ओके.
एक मिनिट सायली स्क्रीन शेअर होत नाही माझी. हो हो. चेक करू तुम्ही. शेअरचे ऑप्शन क्लिकच होत नाहीये. काय प्रॉब्लेम येतोय झूमला आज मला. ओके डन. ठीक है, स्क्रीन दिखती है मुझे. हो. हाँ ओके ठीक है. सो लास्ट सेशन में हम लोगों ने इतना सारा देखा था, जो एक फर्स्ट डॉट HTML, ठीक है, जिसमें हम लोगों ने लिया था कि हाउ टू यूज और हाउ टू लिंक CSS इन योर HTML. ठीक है, सो देयर आर 3 टाइप्स, वो हम लोगों ने देखा था. एंड देन था सिलेक्टर्स. सिलेक्टर्स क्या होता है कि सपोज एक कोई भी एलिमेंट जो है, अगर इस एलिमेंट को मुझे प्रॉपर्टीज देनी है, स्टाइलिंग देनी है, तो वो हम लोग कैसे दे दें. ठीक है, तो यहाँ पे हम लोगों ने जैसे HTML में क्लास, एट्रीब्यूट, आईडी एट्रीब्यूट देखा था, सिमिलरली वही हम लोग यहाँ पे भी यूज करते हैं. हर एक एलिमेंट को हम लोग आईडी या फिर क्लास दे देते हैं. एंड अगर मुझे क्लास या आईडी को स्टाइलिंग करनी है, तो सपोज मुझे इस क्लास को स्टाइलिंग करनी है, देन इफ वी हैव अ क्लास एज एट्रीब्यूट, देन विल बी यूजिंग डॉट एंड फॉलोड बाय द क्लास नेम. ठीक है, जैसे सपोज ये ब्लू क्लास 2 था, ठीक है, देन डॉट एंड क्लास 2. ओके, ठीक है, क्लास है क्लास 2, तो डॉट और क्लास 2. अगर सपोज यहाँ पे हमारे पास आईडी है, ठीक है, यहाँ पे अगर हमारे पास आईडी है, तो आईडी के लिए हम लोग यूज करते हैं हैश. ठीक है. क्लास क्लास आणि आयडी मध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे मला हा. आता माहिती नाही काहीच म्हणून मी विचारते. याच्यामध्ये घेतलेलं ना आपण CSS मध्ये, आपला सॉरी HTML मध्ये. HTML आयडी आणि क्लास सिलेक्टर जे आहेत ना, ते सिलेक्टर्स आहेत. दीज आर टू सिलेक्टर्स. ठीक आहे, याच्यामुळे काय होत आहे, सिलेक्टर्स म्हणजे तुमच्या या CSS मध्ये तर CSS आहे, बट इन HTML दीज आर द एट्रीब्यूट्स. ओके, सपोज इफ आय वॉन्टेड टू गिव्ह, सपोज जो आईडी असतो, दैट आईडी विल बी यूनिक. ठीक है, जो कुछ भी आईडी होगा, सपोज यहाँ पे सपोज यहाँ पे हम लोगों ने 3 पैराग्राफ्स लिए हैं. ओके, सपोज लॉरेन. ओके, देन यहाँ पे सेकेंड पैराग्राफ है, एंड थर्ड पैराग्राफ. ओके, नाउ अभी अगर सपोज मुझे क्या करना है, इन तीनों पैराग्राफ को सेम स्टाइलिंग करना है. ठीक है, जो भी स्टाइलिंग होगी सेम करनी है, तो इसके लिए हम लोग एलिमेंट सिलेक्टर यूज कर सकते हैं सबसे पहले तो, जो कि हमारा डायरेक्टली p टैग होगा. और कैसे देते हैं हम लोग वो, सिंपल स्टाइल टैग. ओके, यहाँ पे मैं यहाँ पे p दे दूंगी, ओपनिंग एंड क्लोजिंग. एंड मुझे सपोज इसको देना है कलर. ठीक है, कलर. अभी यहाँ पे कलर, देर आर मल्टीपल कलर्स. ठीक है, आप लोग कोई भी कलर यहाँ पे सिलेक्ट कर सकते हो, सेव. और अगर मैंने यहाँ पे रन किया, रन करने के बाद क्या हो जाएगा, तीनों जो भी पैराग्राफ्स है, तीनों पैराग्राफ्स का जो कलर है, ठीक है, टेक्स्ट का कलर मीन्स यहाँ पे टेक्स्ट का कलर चेंज होता है. इफ यू वांटेड टू चेंज द बैकग्राउंड कलर, देन आप लोगों को वहां पे बैकग्राउंड कलर जो है वो वाली वो वाला कलर यानी यहाँ पे लेना होगा. ठीक है, लेकिन अभी मुझे क्या करना है, सपोज ये तो हो गया, लेकिन मुझे क्या करना है, यहाँ पे ही दे रहा है इस ये जो लास्ट वाला पैराग्राफ है, लास्ट वाले पैराग्राफ को मुझे दूसरा कलर देना है. देन ठीक है, तो यहाँ पे हम लोग ऐसे नहीं कर सकते, यहाँ पे हम लोग इनलाइन यूज कर सकते हैं, लेकिन हम लोग ऐसे नहीं करते. तो हम लोग क्या कर देंगे, इसको जो है आईडी इक्वल्स टू, सपोज मैं इसको पैरा 3, ठीक है, इसको मैं एक आईडी दे देती हूँ. एंड ये जो मेरा आईडी होगा, ठीक है, जब हम लोग आईडी यूज करते हैं तो हम लोग यहाँ पे अगर प्रॉपर्टीज के लिए मुझे यूज करना है, तो यहाँ पे हम लोग यूज करते हैं हैश फॉलोड बाय द आईडी नेम. नाउ कलर, अगर मैंने यहाँ पे कलर दे दिया, सपोज मुझे चाहिए इसका ब्लू कलर, जस्ट सेव. ठीक है, और उसका बैकग्राउंड कलर चाहिए मुझे, ठीक है, बैकग्राउंड कलर चाहिए सपोज मुझे ये, चलो वॉयलेट. ठीक है, सेव करते हैं, लेट्स चेक.
ठीक है ना। अभी देखो क्या हो गया, ओनली जो हमारा लास्ट पैराग्राफ है उसी का कलर एंड बैकग्राउंड कलर चेंज हुआ है। ठीक है, तो आईडी एट्रीब्यूट हम लोग किसके लिए यूज करते हैं, आईडी एट्रीब्यूट आप लोगों का यूनिक होगा। मीन्स व्हाट, हर एक जितने भी आपके वेब पेजेस होंगे, जो जितने भी आईडीज आप लोग दोगे वो आईडीज क्या हो जाएंगे, यूनिक कह रहे हैं। ठीक है, लेकिन अगर सबको जैसे कि एलिमेंट सिलेक्टर काम करता है वैसे ही यहाँ पे हमारा जो है वो कौन सा क्लास, यहाँ पे क्लास सिलेक्टर जो है वो हमारा काम करेगा। ठीक है, आधीच्या ज्या रेकॉर्डिंग आहेत ना ते रेकॉर्डिंग प्लीज थोडेसे ऐकून घे तू आधी. ओके. हो. हा ठीक आहे. कारण ना म्हणजे मला तुम्ही जे सांगतात ते समजतंय, नाही असं नाही. पण HTMLचं कसं ते असं युज्ड टू वाटायचं, असं युज्ड टू झालंय असं वाटायचं ना. हा, कारण की सीएसएस ची इंट्रोडक्शनच तुझी गेलेली आहे. तू हो, ते त्यामुळे इंट्रोडक्शन स्टार्टिंगचे जे इंट्रोडक्शनचे 2 सेशन्स होते तेच तुझे गेलेले आहेत. त्याच्यासाठीच हो. मी आधी म्हटलं की बाबा रेकॉर्डिंग जे आहेत ना, ऍटलीस्ट रेकॉर्डिंग तू ऐकले असतं तर तुला आजचं समजलं असतं सेशन. कारण नाही की मी आय थिंक मी ना फ्रायडे थर्सडे ओके. थर्सडेला हा राईट थर्सडे आणि फ्रायडे 2 दिवसांचं माझं मिस झालं ना. हम्म. आय थिंक मी थर्सडेला चेक केलं होतं. हम्म. पण आपले जे आधीचे 5 सेशन जे हे केले होते अपलोड त्याच्या व्यतिरिक्त तिथे काहीच नव्हतं. हा काय, हा. हो. नाही, विचारून घ्यायचं मॅमला मग रेकॉर्डिंग बद्दल लगेच द्या म्हणून. कारण तर मी आज की मी एक मग काय होतं रिक्वेस्ट ना पुढे करते तुझं, तुम्हाला. जर सपोज मागे जर आज शरद जॉईन करणार नसेल तर मग तुम्ही हे रिपीट करणार की पुढे कंटिन्यू करणार आहे? आता काय शरद जॉईन नसेल करला, तुला मी जे काही सांगणार तुला काहीच समजणार नाही याच्यामधलं. हो, म्हणूनच मी विचारते. कारण तुम्ही मग पुढे कंटिन्यू केलं तर मला काहीच समजणार नाहीये. कारण मला हे पहिले स्टार्टिंग मी तुम्हाला म्हणणार नाही सगळं एक्सप्लेन करा. मी पाहून घेईल आणि त्यात जर मला काही वाटलं, मला काही क्वेरीज आहेत तर मग मी ते तुम्हाला विचारेल. बरं ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो होता ना हा आपला फर्स्ट डॉट HTML किंवा इंडेक्स डॉट HTML. ठीक है, याच्यामध्ये काय होतं, यहाँ पे हम लोगों ने सिंपल लिया था कि CSS हम लोग यहाँ पे कैसे ऐड करते हैं। ठीक है, तो सबसे पहला है इनलाइन CSS। ठीक है, यहाँ पे हम लोगों ने देखा था इनलाइन CSS, देन स्टाइल टैग एंड एक्सटर्नल स्टाइल शीट। ठीक है, हम लोग ये 3 तरीके से जो CSS है वो ऐड कर सकते हैं। ओके, व्हाट इज CSS, कैस्केडिंग स्टाइल शीट। हम लोग यूज टू स्टाइल द HTML पेजेस, जितने भी हमारे वेब पेजेस होते हैं उसको स्टाइल करने के लिए CSS यूज करते हैं। इनलाइन का मीनिंग होता है इंडेक्स डॉट HTML। इनलाइन का मीनिंग है कि सपोज यहाँ पे हम लोगों ने क्या किया है, यहाँ पे मैंने पैराग्राफ्स लिए थे। ठीक है, अभी ये जो पैराग्राफ है सिंपल यहाँ पे या फिर हेडिंग दिए थे, ठीक है, इनको ही हम लोग क्या करेंगे, इसके अंदर ही सपोज दिस इज स्टाइल टैग। ओके, अभी ये जो है यहाँ पे इसके अंदर ही हम लोग, सपोज ये सिंपल है हमारा, ये है हेडिंग है, हेडिंग टैग है हमारा। ठीक है, सपोज और एक H2 मैंने ले लिया, देन दिस इज हेडिंग टैग ना। ठीक है, अगर मुझे इसको स्टाइल करना है, सपोज ये क्या, अगर हम लोगों ने कुछ भी सेव किया रन किया तो क्या हो जाएगा, जो भी मेरा है ये व्हाइट में दिख जाएगा, सॉरी ब्लैक में दिख जाएगा, और मेरा वेब पेज जो है वो व्हाइट आ जाएगा। ओके, लेकिन मुझे क्या करना है, इनका जो कलर है वो कलर चेंज करना है। तो फर्स्ट वे जो है हमारा दैट इज इनलाइन CSS। तो इनलाइन CSS हम लोग यहाँ पे लेते हैं। इनलाइन मीन्स यहाँ पे हम लोगों को देना है स्टाइल, एट्रीब्यूट एज अ स्टाइल हम लोग देंगे। ठीक है, देन यहाँ पे मुझे देना है कलर। ठीक है, सपोज कलर मैंने ले लिया ब्लू। ओके, और इसको मैंने दे दिया, इसको भी हम लोग क्या करेंगे, स्टाइल एंड कलर। यहाँ पे कलर हम लोग ले लेंगे ब्राउन। ठीक है, जस्ट सेव। ठीक है, फर्स्ट वाले का जो ये था दैट इज ब्राउन आ गया। दूसरा वाले को हम लोगों ने यहाँ पे क्या दिया था, दूसरे वाले जो हमारा हेडिंग है उसको हम लोगों ने क्या दिया था, वायलेट ब्लू कलर। एंड ये ऑलरेडी बाकी के सारे हैं। ठीक है, यहाँ पे एक काम करते हैं हम लोग, जो है ये वाला दिया था बॉर्डर डॉट CSS HTML। ठीक है, नाउ सपोज अगर मुझे क्या करना है, ये जो एक ये है दैट इज थर्ड वे, ये तो हमारा या फिर सेकेंड वे है। ठीक है, लेकिन अगर मुझे ये जो पैराग्राफ्स है, इन पैराग्राफ्स को मुझे क्या करना है, कलर देना है या फिर बैकग्राउंड कलर सेट करना है।
तो सबसे पहले हम लोग यहाँ पे एक स्टाइल एट्रीब्यूट ले लेंगे एंड सपोज यहाँ पे मैं लेती हूँ बैकग्राउंड कलर इक्वल्स टू एक्वा, ठीक है। जस्ट सेव। इसका बैकग्राउंड कलर मुझे चाहिए ब्राउन, स्टाइल इक्वल्स टू बैकग्राउंड कलर ब्राउन, ओके। एंड इसका जो चाहिए इसके लिए हम लोगों ने आईडी सेट किया है, ये आईडी हम लोग हटा देंगे एंड इसके लिए मुझे बैकग्राउंड कलर चाहिए वॉयलेट। जस्ट सेव करेंगे इसी को एंड डन करके देखते हैं। ठीक है, इनलाइन सीएसएस में हम लोगों ने जो भी प्रॉपर्टी दी है वो उस पर्टिकुलर जो भी एलिमेंट होगा उसको यहाँ पे आ जाएगी, ठीक है। दैट इज इनलाइन सीएसएस। इनलाइन सीएसएस का मीनिंग क्या होता है, जो भी हमारा टैग है उस टैग के अंदर ही हम लोग स्टाइल एट्रीब्यूट यूज करते हैं एंड यहाँ पे हम लोग देते हैं, ठीक है। अभी यहाँ पे ये जो ये है सेमीकोलन, ठीक है। सेमीकोलन के बाद अगर आपको दूसरा मुझे यहाँ पे सपोज इसका कलर भी सेट करना है, ठीक है, यू कैन सेट कलर ऑल्सो। सपोज अगर इसके ऊपर मैंने सेट किया ब्लैक, तो कलर मीन्स व्हाट, कलर मीन्स इस ये जो टेक्स्ट है टेक्स्ट का कलर यहाँ पे, सॉरी तो टेक्स्ट का कलर ऑलरेडी ब्लैक ही है हमारा, तो इसको हम लोग कर देंगे सपोज मैंने रेड बना दिया, ठीक है। जस्ट सेव, ठीक है। यहाँ पे टेक्स्ट का कलर जो है वो रेड हो गया, ओके, समझ में आ रहा है, ठीक है। कलर का मीनिंग टेक्स्ट का कलर चेंज हो जाएगा, बैकग्राउंड का मीनिंग बैकग्राउंड कलर, एक होता है बैकग्राउंड एक होता है फोरग्राउंड। अभी मीन्स व्हाट, ये जो बैकग्राउंड है मीन्स हम लोगों को जो दिख रहा है दैट इज फोरग्राउंड एंड जो भी आपका उसके पीछे है दैट इज बैकग्राउंड, ओके। एंड सपोज अगर मुझे बैकग्राउंड कलर चेंज करना है तो बैकग्राउंड कलर ले लेंगे, टेक्स्ट का कलर चेंज करना है तो ओनली कलर कलर। वाला, हाँ, ओनली कलर, कलर का जो एट्रीब्यूट है वो हम लोग यहाँ पे ले लेंगे, ठीक है। देन अगर हम लोगों को यहाँ पे उसको हाइट एंड विड्थ भी सेट करनी है तो भी हम लोग सेट कर सकते हैं, ठीक है। किसके यहाँ पे डायरेक्टली दे सकते हैं हम लोग हाइट एंड विड्थ, हाइट एंड विड्थ सेट कर सकते हैं पैराग्राफ को, डीप टैग हाँ। को हम लोग दे देंगे बाद में, ठीक है। सेम यहाँ पे, ओके, समझ में आ रहा है। इन लाइन फर्स्ट था ये इन लाइन वाला, मी थोडं स्टार्टिंगचं विचारू का तुम्हाला? हाँ। आपण ना आता HTML चं हम्म एक सेपरेट आपण फोल्डर क्रिएट केलं होतं, राईट? आता तसं सीएसएस चं फोल्डर क्रिएट सीएसएस केलंय, तसंच करायचं. हा राईट, आणि ओपन विथ कोड करायचं, ओके, मग सीएसएसचं आपण हा तसं सेम फोल्डर क्रिएट करायचं हा आणि हा मग त्याच्यामध्ये हे आपण एक एक पेज ओपन करायचंय. हा जे तुम्ही आता हे जे इथपर्यंत केले ते मी आता आज पूर्ण कम्प्लीट करते. जितके व्हिडिओज अपलोड केलेले असतील ते पाहून. बर आणि जेव्हा आपण स्टार्टिंगला ह्याच्यामध्ये जसं घेत होतो HTML हेड बॉडी, हा हा मग सीएसएस मध्ये सेम तेच कंटिन्यू सेम सेम. करायचं. सीएसएस म्हणजे काय, सीएसएस म्हणजे HTML च जो आपण कंटिन्यू करायचं. राईट HTML सीएसएस मध्ये आता सपोज हे पॅरेग्राफ्स आहेत, ओके. आता सीएसएस हम्म. मध्ये आपल्याला काय करायचं आहे, या पॅरेग्राफला मला कलर करायचा आहे किंवा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे, ठीक आहे. किंवा याचा माझा जो हा आहे फॉन्टचा कलर चेंज करायचा आहे, फॉन्टचा विड्थ चेंज करायची आहे, फॉन्टची फॅमिली चेंज करायची आहे, मला इथं फॉन्टच चेंज करायचा आहे, ठीक आहे. अच्छा, म्हणजे राईट, आपण HTML मध्ये पेज क्रिएट केलंय आणि आणि आता सीएसएस मध्ये फक्त स्टायलिंग, त्याचं स्टाईल करतोय. राईट राईट, सीएसएस ओके, ओनली, हा फक्त स्टायलिंग साठी आपण यूज करतोय सीएसएस, अच्छा. ठीक आहे. हा पहिला, हा झाला फर्स्ट वे. सेकंड वे आहे याच्यामध्ये, तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, इथे स्टाईल टॅग घेऊ शकता. स्टाईल टॅग आपण घेतो हेड याच्यामध्ये, हेड टॅग मध्ये, ठीक आहे. इथे आपण स्टाईल टॅग युज करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो आपल्याला जी काही स्टाईलिंग द्यायची आहे ती वाली, ओके. सपोज आता इथे मी जर स्टाईल दिली, इथे सपोज एक H1 घेतलाय, ओके. हा काय आपला CSS using स्टाईल टॅग, ठीक आहे. आता सपोज या H1 ला मला काय करायचं, स्टाईल करायचंय, बट युझिंग माझा जो सेकंड वे आहे तो स्टाईल टॅग, याला म्हणतो आपण एलिमेंट सिलेक्टर. आता एलिमेंट काय आहे इथे,
माझा H1, दिस इज H1 इज एलिमेंट. सो यहाँ पे हम लोग क्या करेंगे, सिंपल H1, ठीक है. देन सॉरी, टैग नहीं भेजे. ओके, देन ओपनिंग एंड क्लोजिंग. ओके, नाउ सपोज इसको मुझे अगर कलर सेट करना है तो कलर यहाँ पे हम लोग उसको सेट कर लेंगे. सपोज मुझे ब्लू सेट करना है, जस्ट सेव. वो ऑटोमेटिक ये जो जितने भी, हाँ, अभी सपोज यहाँ पे स्टाइल टैग में हम लोगों ने क्या दिया है, H1 दिया है. अगर मैंने फिर से यहाँ पे H1 लिया, ओके, या फिर H1 मैंने कहीं पे भी यूज किया है, ओके, तो सेम प्रॉपर्टी जो मैंने यहाँ पे दी है सबको वो एप्लीकेबल होगा. ठीक है, देखो नाउ अभी जो हेडिंग है, हेडिंग को भी मेरा क्या आ जाएगा, बाय डिफॉल्ट ब्लू कलर आ जाएगा. बिकॉज यहाँ पे हम लोगों ने क्या किया है, स्टाइल टैग के अंदर एलिमेंट सिलेक्टर हम लोगों ने H1 यूज किया है, एंड H1 के अंदर हम लोगों ने कलर दे दिया है ब्लू. तो अभी आपके इस वेब पेज के अंदर जितने भी आप लोग H1 ले लोगे, सबका कलर ब्लू ही आ जाएगा. ठीक है, that is second style tag. Using style tag we can also give the styling to the CSS page. ठीक है, कहता है. येस. हो. ओके, चल CSS चं पटकन एक फोल्डर क्रिएट कर, index.html ची फाईल क्रिएट कर आणि त्याच्यामध्ये असे हे घे. फर्स्ट आहे इनलाईन, हो. याला काय म्हणतो तुम्ही, इनलाईन. ठीक आहे, याला मी इथे लिहिते कमेंट स्टाईल टॅग. ठीक आहे, यानी याला, ठीक आहे, आणि हे दॅट इज इनलाईन CSS. दिस इज इनलाईन CSS. ओके.
हॅलो मॅम. डन हॅलो. सई झालं का? ऐका ना, फक्त आहे हा ना, हा मला एक कलर कसं सिलेक्ट केलं ते एकदा पुन्हा दाखवा ना. ते कलर स्टाईल टॅग घेतलं. डायरेक्ट लिहिलंय हे बघ. कलर काय केलंय डायरेक्ट लिहिलंय. पुन्हा एकदा हे ठीक करून आहे जेव्हा दाखवता का तुम्ही हे मला? करताय ना डॉट ऑटोमॅटिक येतो. नाही नाही, मी कलर पर्यंत टाईप केलं, मग हे डॉट आणि हे सिलेक्ट करायचं म्हणजे सगळं टाईप नाही करायचं का? लिहायचं काहीच नसतं इथे. हे बघ स्टाईल टॅग घेतलाय, हे लिहायचं काहीच नाही आपल्याला, सगळं ऑटोमॅटिक येते इथं. स्टाईल ओके एंटर. हा. ठीक आहे त्याच्यानंतर मी सिलेक्ट केलं सपोज बॅकग्राऊंड, इथे येते बॅकग्राऊंड टाकलं की येतं बॅकग्राऊंड कलर आणि कलरचा ऑप्शन पण सुद्धा येतं इथे. त्याच्यामुळे सिलेक्ट ओके. करायची गरजच नाही काहीच, फक्त डायरेक्टली आपल्याला सिलेक्ट करायला लागतं. या कॉमन या आणि हा जो सेमीकोलन दिलाय, सेमीकोलन नंतर दुसरी प्रॉपर्टी देऊ शकतो. सपोज मला द्यायचा आहे कलर. ओके मग इथे आपण दिलं सपोज कलर सेमीकोलन, मला द्यायचंय सेम. कळते? ओके. हा हा हो. हा. आणि हे झाल्यानंतर वरचं लिहायचे तुला स्टाईल टॅग मधला. ठीक आहे आता H1 हा. मी 2 H1 घेतलेत आणि 2 H1 ला काय केलंय स्टायलिंग जे आहे ते स्टाईल टॅग मी यूज केलंय. ओके झालं की सांग, तुला सिलेक्टर्स पण सांगू देते. ठीक आहे त्याच्यात तिसरा टाईप आहे एक्सटर्नल स्टाईल शीट, ते सांगते आणि CSS सिलेक्टर सांगते मग थोडं. ठीक आहे हो.
मॅम ऍक्च्युली ना मी करते ना, माझ्याकडे कलर्स येत नाहीयेत. मी एकदा स्क्रीन शेअर करते, मला दाखवता का तुम्ही? हा स्क्रीन शेअर करे. केलीस का स्क्रीन शेअर? नाही, इथे एबल नाही दाखवत, डिसेबल दाखवत. हा काय केलं, स्क्रीन शेअर होत नाहीये का? नाही होत. कारण की मला तर म्हणजे असं डायरेक्टली होऊ शकतं आता स्क्रीन शेअर. तुला काय डिसेबलचा ऑप्शन येतोय का? हो. एक मिनिट. कर आता. झालं? हो. हा बॅकग्राऊंड आणि कलर मध्ये हे लिहायची गरज नाही पडत ग सायली. ओके. कलर ठीक आहे. आता या बॅकग्राऊंड आणि कलरच्या मध्ये इथे डॅश आहे, डॅश दे. लाईन नंबर 16 ला. लाईन एक मिनिट नंबर हा. 16 ला. लाईन हा. नंबर 16 घेतलाय. बॅकग्राऊंड आणि कलर ज्याच्यामध्ये तू स्पेस दिलाय ना, स्पेस नाही पाहिजे, डॅश पाहिजे. हा डॅश दे. हा त्याच्या पुढे कलरच्या पुढे कोलन दे. सेमीकोलन राहू दे, सेमीकोलन पाहिजे. बरं ठीक आहे, कोलन दे. हा कोलन दे. नको ग, घाई नको करू तू. घाई कशाला करते? काढते कोलन. कोलन काढ, दोन्ही कोलन काढ. हम्म. हा आता कोलन दे. कोलन, हा कोलन म्हटलं, सेमीकोलन नाही. हा राईट. आले कलर्स? हो आले. सिलेक्ट कर. याची प्रॅक्टिस करायला लागेल ना, आज भरपूर प्रॅक्टिस करतो. ठीक आहे, आता हो. सेमीकोलन दे. ही झाली एक प्रॉपर्टी आपली. ओके, सेमीकोलन. हम्म. राईट. आता तुला जर कलर पण द्यायचा असेल तर लिही तिथे कलर, COLOR. कलरचं स्पेलिंग COLOR येतं इथे. हा बस बस. एंटर. एंटर कर, एंटर कर. हा आता डायरेक्ट जेव्हा एंटर करशील ना, ऑटोमॅटिक येतात तुझे. दे कलर ठीक आहे. कुठला द्यायचा तुला. व्हाईट दे, व्हाईट दे. कुठलाही व्हाईटचा जो शेड असेल ना त्याच्यामध्ये दे, किंवा तू लिहू शकते तिथे व्हाईट म्हणून. अच्छा. हा हा सेव्ह कर. आणि H1 ला जो दिले ना कलरचं स्पेलिंग तिथे येतं ऑटोमॅटिक. काढतो लाईन नंबर 7 चा पूर्ण काढते. हा दे आता कलर. हा जेव्हा तू दिशील ना ऑटोमॅटिक येतो कलर बघ. ठीक आहे, एंटर केलं की काहीच नाही, एंटर करायचं डायरेक्ट. एंटर. हा ओके. डायरेक्ट कलरचं तुला लिस्ट दिसते याच्यामध्ये आणि सिलेक्ट करायचा कलर whatever you want. Just save and run it. पोर्ट वर क्लिक कर. गो लाईव्ह. थांबू देते एकदम. सर्व्हर स्टार्ट होतोय, 1 मिनिट. हो असं दिसतंय. तू फुल स्क्रीन शेअर नाही केलीये का? फक्त VS कोड केलंय का? झालं का तुझं? ओपन झालं का? हो झालं. हा तेच म्हटलं, फुल स्क्रीन शेअर नाही केली ना, मला आउटपुट दिसत नाही त्याचं. ठीक आहे, कळतंय? हो. हो. आता मी थर्ड वे सांगते की CSS कसा यूज करायचा. तिसरा वे कुठला आहे? ठीक आहे, स्टॉप कर स्क्रीन शेअरिंग. ओके,
याची प्रॅक्टिस कर तू आज भरपूर, ठीक आहे? मग तुला होईल ते. आणि रेकॉर्डिंग मागून मॅमला हे करून घे, विचारून घे. हो. ठीक आहे. ना ठीक आहे. आता इथे काय केलंय आपण, एक स्टाईल डॉट सीएसएस नावाची एक हे घेतली. काय घेतलंय? एक सीएसएस नावाची डॉट सीएसएस जेव्हा आपण देतो तेव्हा एक सीएसएस फाईल इथे क्रिएट होते. ओके. अँड आता मी काय केले, सपोज ही जी काही स्टाईल शीट आहे, सपोज माझा जो आपला बॉर्डर डॉट एचटीएमएल घेतला होता आपण, सपोज मला काय करायचंय, याच्यामध्ये याला हा जो पी टॅग आहे किंवा याच्यामधला आपला हे आहे, याला मला चेंजेस करायचे आहेत, द्यायचे आहेत. कुठले? विथ द हेल्प ऑफ तिसरा. सपोज आपल्याकडे हा जो एक्सटर्नल स्टाईल शीटचा जो हे आहे, त्याच्यामध्ये काय होतंय, सपोज खूप सारे माझ्याकडे खूप एचटीएमएलचा खूप मोठा कोड आहे. ओके. बट जेव्हा आपण याच्यामध्येच इनलाईन स्टायलिंग करतो आणि याच्यामध्ये आपण काय करतोय, सपोज इनलाईन सीएसएस करूनच किंवा स्टाईल टॅग जरी मी इथे घेतलाय, तर काय होतंय, खूप सारा जो आपला कोड आहे, तो कोड आपल्या एचटीएमएलच्या फाईलमध्ये येतोय, राईट? ठीक आहे. मग कधी-कधी याने आपलं कन्फ्युजन सुद्धा होऊ शकतं. दॅट्स वाय आपण काय करतो, याच्यामध्ये ओन्ली एचटीएमएलचा कोड जो आहे, तो कोड आपण जसं हा फर्स्ट डॉट एचटीएमएल. इथे काय केलंय मी, एक डिव्ह घेतलाय, एक डिव्हच्या मध्ये एक पॅराग्राफ घेतलाय. ओके. आणि एक H2 घेतलाय. मग मला काय करायचं, याच्यामध्ये मला काय करायचंय, मी सीएसएस दिले का याच्यामध्ये? नाही. मला काय करायचं, सीएसएस जे आहे ते युजिंग एक्सटर्नल स्टाईल शीट द्यायचंय. मग मी काय केलं, एक एक्सटर्नल स्टाईल शीट क्रिएट केली. स्टाईल डॉट सीएसएस नावाची तुम्ही कुठलीही क्रिएट करू शकता. नाव कुठलंही देऊ शकता. बट एक्सटेन्शन शुड बी डॉट सीएसएस. ओके. नाव आता मी काय केलं, इथे एलिमेंट सिलेक्टर घेतलाय H2, त्याच्यानंतर कलर आणि याच्यामध्ये ग्रीन आणि बॅकग्राऊंड कलर ब्लू व्हायलेट. ठीक आहे, जो काय असेल. दुसरा जो घेतलाय हा जो आपला फर्स्ट डॉट एचटीएमएल मध्ये एक डिव्ह टॅग आहे. आता डिव्ह टॅग मध्ये तू काहीही घेतलं, ठीक आहे. मी याच्यामध्ये काय घेतलंय, फक्त एक पॅराग्राफच घेतलाय. ठीक आहे. जर मी याच्यामध्ये काय केलं, मी याला हाईट आणि विड्थ पण सेट केली आहे डिव्हला. हाईट दिली मी 200 px अँड पिक्सेल्स आणि विड्थ दिली आहे 400. बॅकग्राऊंड कलर दिलाय मी इथे क्रिम्सन. ठीक आहे. आणि सपोज इथे मी जर कलर घेतला किंवा याच्यामध्ये सपोज मी अजून H1 घेतलंय, फर्स्ट डॉट एचटीएमएल. H2 घेतलंय, ऑलरेडी H2 ला दिलेलं आहे. ठीक आहे. सपोज मी याच्यामध्ये अजून घेतलंय एक H1 टॅग किंवा H1 याच्यामध्ये आपण देत नाही जनरली, H3 टॅग. ओके. नाव याच्यामध्ये दिस इज हेडिंग. जस्ट सेव्ह. ओके. नाव आता जेवढे काही मी हे डिव्हला दिलेत, ठीक आहे. इथे काय केलंय आपण, डिव्हला दिलंय. डिव्ह आणि बॅकग्राऊंड कलर काय आहे, क्रिम्सन. म्हणजे काय, ह्या डिव्ह जो आहे हा कोणाला होईल, या पॅराग्राफला पण आणि H3 ला पण. ओके. नाव सपोज मी रन केलं. आता हे आपण रन, आता हा जो आहे एक्सटर्नल स्टाईल शीट, ही जी स्टाईल शीट आहे, मी याच्यामध्ये कशी ऍड करू शकते, युझिंग लिंक टॅग इन हेड. ठीक आहे. याच्यामध्ये मी काय घेतलंय, लिंक टॅग घेतलंय. एक रिलेशन काय आहे माझं याच्यामध्ये स्टाईल शीट नाव दिलंय आपण, हे आपण हाताने लिहितो. ओके. अँड देन एचरेफ. एचरेफ म्हणजे काय, जसं आपण इमेजेसला याला देतो तो लिंकला. ठीक आहे. मग लिंक काय याची, स्टाईल डॉट सीएसएस. ज्या काही फाईलचा, ज्या फाईलमध्ये आपल्याला त्याचं सीएसएस ठेवलंय, त्या फाईलचा सिंपल इथे मी काय घेतला, ऍड्रेस घेतलाय अँड जस्ट सेव्ह अँड रन. ओके. ठीक आहे. आता जो काही ऑलरेडी हेडिंग घेतलंय, याला काय झालं, हाईट अँड विड्थ सेट झाली आणि याच्यामध्ये काय झालं, हेडिंग पण आलाय आणि त्याचा पण ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड कलर काय आहे, आपला ब्राऊनच आहे. ठीक आहे. हाईट अँड विड्थ, सपोज याची विड्थ मी इथे चेंज केली तर 200च घेतली फक्त. सेव्ह करूया. ओके. काय झालं, 200. ठीक आहे. कळतंय, एक्सटर्नल हो. स्टाईल शीट. (300 by 300). ठीक आहे. दॅट इज एक्सटर्नल स्टाईल शीट. जेव्हा आपल्याला ते पॅराग्राफला सगळं सेट करायचं, हाईट हाईट विड्थ तेव्हा आपण ही स्टाईल शीट यूज करतो फक्त का? जर तुला पॅरेग्राफलाच सेट करायचं आहे, तर तू काय करशील, मग इथे तू घेशील डिव्ह मधला P. हे सिलेक्टर्स आहेत. मग याच्यामध्ये सपोज मला याचा कलर सेट करायचा आहे, बॅकग्राऊंड कलर. याचा मला करायचंय व्हायलेट. सेव्ह करूया. आला. डिव्ह मधला जो काही पॅरेग्राफ टॅग आहे त्याचा कलर कुठला झाला, व्हायलेट. बट जो हेडिंग आहे, हेडिंगचा टॅग काय राहिला, सॉरी हेडिंगचा बॅकग्राऊंड कलर काय राहिला, ब्राऊन.
असं पण तुम्ही करू शकता. div मधला p हा चाइल्ड सिलेक्टर आहे. ओके, असं पण तुम्ही करू शकता. सिम्पल. ठीक आहे. याच्यामध्ये एक तुझे दोन सेशन आहेत ना, ते अजून आज व्यवस्थित ऐकते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुला डाऊट असतील तर मग विचार मला. हो. ठीक आहे. कळतंय? तिसरे 3 टाइप कळले हे. आपला जो सीएसएस आहे तो सीएसएस आपण किती वेजनी आपल्या एचटीएमएल फाईलमध्ये अटॅच करू शकतो. हो, समजलं. हा, तिसरा एक काय आपला स्टाईल शीट घ्यायचा आणि हा लिंक कसा करायचा, हेड टॅग मध्ये लिंक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये रिलेशन काय स्टाईल शीट आणि एचरेफ मध्ये द्यायचंय तुला त्या जी काही फाईल असेल त्या फाईलचं नाव. ठीक आहे. हो. हम्म. एक वेगळा हे क्रिएट करायचा. ठीक आहे. एक फाईल क्रिएट करायची, त्याच्यानंतर त्याला एक स्टाईल शीट वाली वेगळी एक फाईल क्रिएट करायची. याच्यामध्ये फक्त एचटीएमएलचा कोड लिहायचा आणि स्टाईल शीट मध्ये सीएसएस द्यायचं तिघांना, जेवढे काही तू हे घेशील त्यांना.
डन सायली? हो करते. फक्त मला पुन्हा एकदा तुम्ही ते स्टाईलचं शीट आहे ना ते ओपन हो करता हो का? हो ते येस. डन? ऑलमोस्ट झालंय माझं. एक 2 मिनिटांचं राहिलेलं आहे. ठीक आहे. आणि ते दुसरं जे सेशन आहे ना प्लीज ते तू आज ऐकून घे, ठीक आहे? मग हो ऍटलीस्ट हो कुठेतरी मला हा आज मी ते पूर्ण पाहून घेते. हा हा ओके. हो. ओके देन. आणि याची प्रॅक्टिस कर. कलर बॅकग्राऊंड कलर द्यायचं कसं आहे ना, सिम्पल HTML चे टॅग्स घ्यायचे आणि त्याला हे देऊन बघायचं. ओके. हो. ओके. ओके देन कंटिन्यू करूया उद्या. हो चालेल. हम्म.